सर्व शेळी पालक बंधूंनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आपण जे वापरतोय तेच तुम्हाला आता या व्हिडिओ मार्फत सांगतोय। आता गुळ पाणी शेळ्यांना का द्यावं, त्याच्यापासून काय फायदे आणि अतिवापरामुळे नुकसान काय होऊ शकतं, त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो। आणि गुळ किती द्यायचा, एका शेळीला किती, प्रत्येकी त्याच्या वाटेल किती आला पाहिजे, तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता मित्रांनो। तर बघा, आता गुळाचे फायदे तर खूप असतात मित्रांनो। आता गुळात भरपूर प्रकारचे कंटेन असतात, फॉस्फरस, कॅल्शियम, अजून भरपूर असे कंटेन असतात। आता गुळामुळं होतंय काय, एक तर बघा, आता हिवाळा चालू आहे, हिवाळ्यात शेळ्या शक्यतो थंडीमुळं पाणी पित नाही, त्यामुळे गुळात काय गोडपणा असतो, त्यामुळे शेळ्या पोटभर पाणी पितात। हा एक तर सर्व प्राथमिक फायदा असतो। त्यामुळं पोटभर शेळ्या पाणी पितात आणि चारासुद्धा खातात। पाण्याची खूप आवश्यकता आहे। जर आपल्या शेळ्या डिलिव्हरी झालेल्या असतील, पिल्लं असतील, शेळ्यांना पाण्याची खूप आवश्यकता असते त्यांच्या शरीराला पाण्याची कमतरता भासू नये, त्यामुळं आपण गुळपाणी द्यायचं। गुळपाणी हे एक प्रकारचं काय माहिती का, एक प्रकारचं लिव्हर टॉनिकच आहे। लिव्हर टॉनिक सारखंच काम करतं। एखाद्या शेळीच्या, आता शेळी जर डिलिव्हरी झाली, शेळीच्या शरीरातलं घाण रक्त ते बाहेर पडत असतं आणि त्यामुळे ती थोडी कमजोर होत असते। त्यामुळे गुळ काय करतं, गुळानं तिच्या अंगात तरतरी येत असते, तरतरी येते, परत स्ट्रॉंग बनते। आणि गुळाचं एक वैशिष्ट्य आहे, गुळ काय करतं, शरीरातली घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं। प्रत्येक तिचे घाण असेल, रक्त शुद्धीकरण गुळ करत असतं बघा। तर हप्त्यातून कमीत कमी 2दा जरी तुम्ही गुळपाणी दिलं समजा, तरी तुम्हाला काय हरकत नाही, कारण गुळ पाण्याचे खूप फायदे आहेत। गुळात अल्कोहोल असतं थोड्या प्रमाणात, अति जास्त दिल्यानं काय होतंय, एखाद्या वेळेस बघा, कोणतीही गोष्ट शरीराला अति जास्त झाली तर त्याचं थोडं बारका महिना नुकसान होत असतं। त्यामुळे कोणतीही गोष्ट ही लिमिटमध्ये दिली पाहिजे। आता प्रत्येक शेळीला कमीत कमी 10 ते 15 ग्रॅम गुळ हा तिच्या वाटेला आला पाहिजे। आता 4 शेळ्यांना जर तुम्ही एकत्र पाण्यात मिक्स करून जरी दिला, तरी काय हरकत नाही। 10-15 लिटर पाण्यात जर तुम्ही मिक्स करून दिला, तर प्रत्येकीच्या वाटेला बरोबर जेवढं प्रमाण आहे तेवढं येत असतं। हा फुकटचा आणि आपल्या घरातील वस्तू आपण शेळ्यांना देत नसतो मित्रांनो। आपण बाहेरून मेडिकलवरून आणून विकत कोणतीही गोष्ट, टॉनिक म्हणा, कोणतं मिनरल मिक्सचर, सर्व गोष्टी विकत आणतो। पण मग आपण हा घरचा खुराक किंवा घरचं वैद्य जर म्हणतो, घरचं औषधी, ती आपण शेळ्यांना देत नसतो। आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला कोणी जरी सांगितलं ना तर आपण देत नसतो। कोणी जर सांगितलं की या कॅल्शियमनं किंवा या मिनरल मिक्सचरनं किंवा यानं एका महिन्यात 2 पट वजन वाढतं, 10 ते 15 ते 20 किलो वजन होतं, तर आपण ते लगेच मेडिकलमधून घेऊन येतो आणि देतो, दररोज देतो कंटिन्यू। पण हप्त्यातून आपण गुळपाणी शेळ्यांना देणार नाही। शेळ्या 70 रुपये किलो गुळ राहतो, 70 ते 80 रुपये किलो गुळ आहे। 1 किलोमुळे किती शेळ्या पाणी पितात, तर आपण ते न करता बाहेरून विकत आणण्याचं सगळ्या गोष्टी करतो। पण मग गुळ पाणी जर आपण हप्त्यातून 2दा किती दिलं, 2-3 वेळेस जरी दिलं, तरी काय हरकत नाही। फक्त प्रमाणात द्यायचं। कोणती गोष्ट पिलांना किंवा शेळ्यांना जर दिलं तर शेळ्या मजबूत असतात, शेळ्यांच्या अंगावर तरतरी येते आणि शेळ्यांची तब्येत, चमक, ह्या गोष्टी सर्व येत असतात। अजून म्हणजे हिवाळ्यात गुळ आणि बाजरी चालणं खूप आवश्यक आहे मित्रांनो, कारण बाजरीमुळे बी काय होतं, अंगात गरमी असते, फक्त ती पण प्रमाणात। गाभण शेळ्यांना अति जास्त बाजरी द्यायची नाही अजिबात। जर आपल्या शेळ्या जर खाली झालेल्या असतील, पिल्लावाल्या असतील किंवा दुधावाल्या असतील, तर बाजरी 100% द्यायची, थोडी थोडी, ती पण थोडी प्रमाणात। काय होतं, हिवाळ्यात शेळ्यांच्या अंगात जर गरमी असेल तर शेळ्यांना थंडी वाजत नाही, सर्दी, ताप असे आजार शक्यतो त्यांना कमी होतात। हा फायदा असतो गुळाचा आणि बाजरीचा। तुम्ही थोडं थोडं रोज गुळ हा खुराकात पाहिजेच, हप्त्यातून 2 किंवा 3 वेळेस द्यायचा म्हणजे द्यायचा। एक मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, फॉस्फरस, अजून अल्कोहोल थोड्या प्रमाणात, हे सर्व घटक आपल्याला फक्त तेवढ्याशा गुळामध्ये असतात। म्हणजे नॉर्मल किती स्वस्त गुळ आहे, पण मग त्यामध्ये भरपूर महागाचे घटक असतात, जे आपण विकतो 1000-500 रुपयाला घेतो, अर्धा लिटरचं डबं, पावशेराचं डबं। त्याच्यापेक्षा जर गुळ पाणी कंटिन्यू आपण पाजलं पिल्लांना, शेळ्यांना, तर योग्यच राहतं मित्रांनो। त्यामुळं आपला खर्च वाचतो, आपल्या शेळ्यासुद्धा चांगल्या असतात, क्वालिटी असते। तर बऱ्याच जणांचं असं राहतं की आपण आता गुळपाणी द्यायचं, तर गुळपाण्यानं असं होतं का, म्हणजे एवढे घटक असतात तर आपण अति जास्त पाजू, म्हणजे एका महिन्यात 4 पट वजन वाढीन आपल्या एकदा गुळ दिला तर। तसं नसतं। तर कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये, कोणतीही गोष्ट शरीराला जास्त झाली ती शरीराच्या बाहेर पडते, अपचन होतं, अजून शेळ्या परत आजारीसुद्धा पडतात अति जास्त कोणतीही गोष्ट दिल्यानं। त्यामुळे लिमिटमध्ये द्यायची। काही काही शेळीपालक अति जास्त गुळ देतात, कंटिन्यू देतात, त्यांना असं वाटतं की
आपल्याला लगेच रिझल्ट देईल. आज यांनी सांगितलं ना 10 ते 15 ग्रॅम, तर आपण 20 ग्रॅम देऊ एका शेळीला, लगेच रिझल्ट, एकदम खतरनाक रिझल्ट. तर तसं नसतं, कारण जेवढं तिच्या शरीराला पचन होईल तेवढंच तिचं शरीर घेत असतं आणि बाकीचंच पूर्ण बाहेर टाकत असतं. त्यामुळं अति जास्त देण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. शेळी ही नाजूक जात असते मित्रांनो. शेळीला अति जास्त कोणतंही प्रमाण दिलं लगेच शेळी तुम्हाला रिझल्ट देईल. म्हणजे तुम्ही एक वेळ जंतनाशक शिल्लक पाजा, लगेच शेळी किंवा पिल्लं बुळकंडी लागतात, जुलाब होते अति जास्त दिल्यानं. आणि गुळाचं पण तसंच असतं, अति जास्त कधी दिलं तर त्याचं अपचन होणं, शरीराच्या बाहेर येणं. आणि तुम्ही जर अति जास्त जरी पाणी पाजलं तर लघवी जास्त करतात, पूर्ण ओल्ला करतात खोटं. त्यामुळं कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये द्यायची शेळ्यांना. गुळ पाणी तर हप्त्यातून 100% द्यायचं, प्रत्येकाने द्यायचं, एकदम स्वस्त आणि फुकट. आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात गुळ असतोच, त्यामुळं काही त्याला बाहेरून रोज मेडिकलहून किंवा कुठून आणायचं काम नाही आहे. तर अवश्य द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडलाच तर नक्की दुसऱ्याला पाठवा, जेणेकरून दुसऱ्याला त्यांचा फायदा होईल. अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपले पिल्लं जर पाणी पित नसतील तर त्यांना थोडं थोडं हातावर ठेवून जर तुम्ही दिला, ते मस्त चाटतात. गोडला राहतो, गुळात साखर असते त्यामुळे गोड असतो, त्यामुळं खाणार नाही असा विषय नसतो पिल्लांचा. पण त्यांना जर आपण पिल्लं आपले पाला खात असतील तर ते पाणी पित नाही, शक्यतो पिल्लं लवकर पाणी प्यायला लागत नाही. 1-1.5 महिन्याच्या नंतर असं नाही, हिवाळ्यात तर अजिबात पित नाही. माझे पिल्लं पितच नाही आहे, त्यांना दिलं तरी पित नसतात. पण मग आपण काय करायचं, त्यांना थोडं थोडं गुळ जरी चाटायला दिला तर त्यांना सवय लागते खाण्याची, वेगवेगळ्या खाण्याची. त्यांना एकच माहीत असतं, पाला खायचं तेवढंच माहीत असतं. पण मग आपण त्याला रोज तरी चाटायला सुद्धा दिला 2-3 दिवसातून एकदा दोनदा, तर लगेच त्यांना सवय लागते आणि ते खातात मस्त. आणि त्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि वजन वाढते, पचन वाढ होते, आणि त्यामुळं आपल्या पिल्लांचं 100% वजन वाढतंच मित्रांनो. तर नक्कीच ही काळजी घेऊ शकता शेळीपालनात हिवाळ्यात. आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही देऊ शकता. मी तर देतोयच हप्त्यातून 1-2 वेळेस मी कंटिन्यू देतो. आपलं घरचंच गुळ असल्यामुळे काही विषयच नाही. घरून विकत 1 किलो आणला की तो वर्षभर पुरतो, किती भरपूर दिवस पुरतो. आता हिवाळ्यात प्रत्येकजण गुळ आणतोच हिवाळी लाडू बनवायला, त्यामुळं प्रत्येकाने आपल्या शेळ्यांना पण द्यायचा थोडा थोडा 10-15 ग्रॅम जरी दिला तर काहीच नुकसान नसतं त्यामध्ये. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आपल्या शेळ्यांची. धन्यवाद.